सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे. आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे, हनुमान टेकडी असलपा इथं हे पायोनियर या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होत आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे. जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते तिकडचे हे आहेत स्विस टेक्नॉलॉजी आपण इथे वापरतोय आणि स्वित्झर्लंड मेड हे मटेरियल आहे. वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे, बोल्ट करतोय ते आपण 8 मीटर म्हणजे 25 ते 30 फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती. तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस 2001 साली लँडस्लाईड झालं होतं आणि 72 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अशा अति धोकादायक मुंबईमध्ये 31 साईड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दरडी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायची. त्याची सुरुवात झालेली आहे. काम सुरू झालेलं आहे, पावसाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे. कधीपर्यंत काम पूर्ण होईल? हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील, काही त्याला बंद नाही. हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील. मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे, आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे. मॅन, मशिनरी, मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि मुंबईकरांना लोकांचे जीव असतील. सर, पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून त्या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घरं खाली करा, कुठलीही दुर्घटना होऊ शकते. त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं, पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो. दरवर्षी यासाठी एक ही पहिली सुरुवात आहे. लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमनंट त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल. कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम, काही अटी शर्ती, काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल. पण एक चांगली सुरुवात आज आपण हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो. लँडस्लाईड थांबवणे आहे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे स्विसमेड ते आपण इथं वापरतोय. त्यामुळे पहिली सुरुवात आहे, लोकांना दिला. सर, उद्यापासून पावसाळी अधिवेशन शेवटी जिथे लोकांच्या जीविताचा विषय आहे, लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादही आपण अशा प्रकारचं सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो तेव्हा मग त्या कामाची पाहणी करणं किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास मला काही झालेला नाही, पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीविताची काळजी आहे, या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे. तर सर्व किती फॅमिली, हजारो फॅमिली राहतात. त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं मी काय मोठं काम केलं असं वाटत नाही. मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय.
शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं आहे. सर, उद्यापासून पाऊस जास्त प्रमाणात पडेल असं पाणी टंचाईला सध्या मुंबईकरांना सामोरं पाणी टंचाई होणार नाही आणि मला वाटतं यावेळेचा पावसाळा चांगला आहे. चांगला IMDने अंदाज दिलेला आहे. काल बैठक झाली, त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे. पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत. शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश होईल. सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे. ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतोय ते कळेल. अपोजिशन ने बाइकआउट किया है जो आज शाम को टी पार्टी है। अरे अभी उसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस होगा ना, उसमें बाकी रखो. मुंबईमध्ये जे जर्जर इमारत आहे दरवर्षी घाटकोरमध्ये कोसळतात हा. तुम्ही त्याच्यासाठी काय आपलं ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत त्या बाबतीत देखील सरकार पॉलिसी बनवत आहे. कारण आम्ही यामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा सारेच्या ज्या चाळी आहेत, झोपडपट्ट्या आहेत, यांचं जे काही पूर्ण सर्वेक्षण करून यामध्ये जे प्रलंबित इमारती, धोकादायक इमारती, SRA, झोपडपट्टी, हे जे काही अडकलेले आहेत वर्षानुवर्ष, हे सगळे जे काय आहेत प्रकल्प आम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सी म्हणजे म्हाडा आहे, MMRD आहे, BMC आहे, MIDC आहे, MSRDC आहे, इतर ज्या संस्था आहेत राज्य सरकारच्या, या सर्व संस्था एकत्र येऊन हे टेकओव्हर सगळे प्रकल्प करणार. मुंबईकरांना मोठा दिलासा देणार. मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकलाय पुन्हा मुंबईत आणणार देणार.